दरम्यान राष्ट्रवादीतला एक नेता सतत नाराज आहे। लोकसभा निवडणुकीनंतर तर त्यांनी पक्षाला सतत कानपिचक्या द्यायला सुरुवात केली आहे। कोण आहे हा नेता आणि काय आहे या नेत्याचं नेमकं दुखणं पाहूया। मी नाराज दिसतोय का असा प्रश्न भुजबळ विचारतात तेव्हा होय भुजबळ नाराज आहेत असंच त्याचं उत्तर असतं। भुजबळांच्या मनात काहीतरी खदखदतंय हे लोकसभा निवडणुकीनंतर तर सातत्यानं समोर आलंय। आता नवनिमित्त झालंय ते सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेतल्या बॅकडोर एंट्रीचं। बारामतीत 1.5 लाख मतांनी पराभूत झालेल्या सुनेत्रा पवारांना दादांनी राज्यसभेवर संधी दिली आणि पक्षातलं नाराजी नाट्य चव्हाट्यावर आलं। तुम्ही इच्छुक होतात तुमच्याबरोबर हो अजून मी इच्छुक होतो। माझ्याबरोबर ते कोण आनंद परांजपे सुद्धा म्हटलं तर इच्छुक होते, बाबा सिद्दीकी होते, असे आणखीन कोण कोण 4-5 लोक असते। पण शेवटी जे आहे चर्चा आमची जो आहे पक्षाने तो आम्ही सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला। राष्ट्रवादी पक्षात भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत। पवारांची साथ सोडून ते अजित पवारांसोबत आले, पण दादांच्या राष्ट्रवादीत फक्त अजित पवार आणि तटकरेंच्याच मनाप्रमाणे सूत्र हलत असल्याची भुजबळांची खदखद आहे। राष्ट्रवादीमध्ये अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्रीपद आणि पुण्याचं पालकमंत्रीपद आहे। सुनील तटकरे हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत। आता तटकरे खासदारही झालेत। तटकरेंची मुलगी आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचं पालकमंत्रीपद आहे। याशिवाय कॅबिनेट मंत्रीपदही आहे। सर्व महत्त्वाची पदं पवार आणि तटकरेंच्या घरात आहेत। लोकसभेसाठी आणि राज्यसभेसाठी भुजबळ इच्छुक असतानाही त्यांना ना लोकसभेला संधी मिळाली ना राज्यसभेला। भुजबळ नाराज असले तरी आमच्यात नाराजी नाही असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय। इच्छा असणं काही चुकीचा नाही आहे। आमचे भुजबळ साहेब वरिष्ठ नेते आहे आणि त्यांनी काही पण आम्हाला सूचना केली आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी बसून जर एकमताने निर्णय घेतला त्यामध्ये काही वेगळा अर्थ काढायचा कारण नाही। भुजबळ साहेब काय बोलले मी पण ऐकलं आणि म्हणून तुम्ही उगीच हे लावालावीचं प्रकरण बंद करा। भुजबळांची कांद्यावरची भूमिका असो किंवा आव्हाडांची घेतलेली बाजू, आता तर भुजबळांनी पवार कामाला लागले, तुम्ही केव्हा कामाला लागणार असा सवाल करत पक्षाला घरचा आहेरच दिलाय। लोकसभेत पराभव पदरी पडलेल्या राष्ट्रवादीसाठी पुढच्या काळात पक्षांतर्गत नाराजीची ही डोकेदुखी वाढणार याचीच ही चिन्ह आहेत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।